सोनल वाघमोडे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण थायरॉइड डिसीजबद्दल पाहणार आहोत। थायरॉइड हा नेमका कोणत्या एज ग्रुपमध्ये जास्त आढळतो आणि थायरॉइडमध्ये कोणता डाएट घ्यायला पाहिजे आणि कोणता डाएट घेतला नाही पाहिजे, एक्सरसाइज किती महत्त्वाचा आहे आणि कोणते हर्बल ड्रिंक्स कोणतं घ्यायला हवं, आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर थायरॉइड हे ॲक्च्युली थायरॉइड नावाची एक ग्रंथी किंवा आपण ग्लँड म्हणतो, ती आपल्या नेकमध्ये असते, गळ्यामध्ये असते नेकमध्ये, आणि ती बेसिकली दोन प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट करते, एक T3 आणि एक T4। तर हे जे दोन हार्मोन्स असतात ते आपल्या बॉडीमधल्या मेटाबॉलिझमला कंट्रोल करण्याचं किंवा कंट्रोल करण्याचं काम करत असतात। तर मेटाबॉलिझम म्हणजे नेमकं काय, आपण जे रुटीन जेवण जेवतो किंवा रुटीन जे अन्न खातो त्याचं एनर्जीमध्ये कन्वर्जन होतं किंवा रूपांतर होतं, त्याला आपण मेटाबॉलिझम असे म्हणतो। आणि एनर्जी आपल्या डेली ॲक्टिव्हिटीजसाठी किंवा रुटीन ॲक्टिव्हिटीजसाठी फार गरजेची असते। तर थायरॉइड ही T3, T4 आणि पिट्युटरी नावाची जी ग्लँड आहे ती पूर्ण एंडोक्राइन सिस्टीमलाच कंट्रोल करते, ती आपल्या ब्रेनमध्ये असते आणि TSH नावाचा हार्मोन सिक्रेट करते। तर थायरॉइड हे बेसिकली दोन प्रकारचे असतात, एक हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम। त्यापैकी हायपोथायरॉइडिझम आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हायपोथायरॉइडिझम ह्याच्यामध्ये काय होतं की त्याची लक्षणं काय आहेत, डाएट कोणता घेतला पाहिजे, एक्सरसाइज कोणता केला पाहिजे आणि बेसिकली हर्बल ड्रिंक्स कोणते घेतले पाहिजे। तर हायपोथायरॉइडिझम हा मेजॉरिटी आपल्याला जास्त फिमेल्समध्येच कम्पॅरेटिव्हली पाहायला मिळतो। तसा हा सगळ्या एज ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, पण जास्त फिमेल्स सफर होताना या डिझीजपासून आपल्याला दिसतात। तर हायपोथायरॉइडिझममध्ये बेसिकली काय होतं, थायरॉइड ग्लँडचं इन्फ्लामेशन होतं, थायरॉइड ग्लँडचं स्वेलिंग होतं। आणि दुसरी गोष्ट की लक्षणे म्हणाल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे वेट गेन होतो, सगळ्यात जास्त वजन वाढतं, जे पेशंटला कंट्रोल येत नाही ते हायपोथायरॉइडिझममध्ये होतं। आणि दुसरी गोष्ट शरीरामधून उष्ण वाफा निघणे, स्वेटिंग, जास्त प्रमाणात घाम येणे, कुठंतरी डायजेशन बिघडणं, स्लो मेटाबॉलिझम होणं। त्याच्यानंतर हायपोथायरॉइडिझममध्ये T3, T4चं जे हार्मोन्स आहेत ते कमी प्रमाणात तयार होतात आणि ॲक्टिव्हिटी ही गट ॲक्टिव्हिटी ही फार स्लो डायजेशन, स्लो मेटाबॉलिझम असतं, त्याच्यामुळे पेशंटचं वेट गेन होतं। तर वेट गेन होतं अशा पेशंटमध्ये नॉर्मली जे महिन्याचे पिरियड्स असतात स्त्रियांमध्ये ते इरेग्युलर होतात किंवा काही स्त्रियांमध्ये ते येऊन पण फार कमी प्रमाणात ब्लिडिंग होणं किंवा इरेग्युलर होणं असं होतं। त्याच्यानंतर रुटीन झोप जी असते ती अशा पेशंटमध्ये फार डिस्टर्ब असते। आपल्याला रुटीन 7 ते 8 तासांची झोप फार नेसेसरी आहे, जे आपल्या स्ट्रेस लेवलला पण मॅनेज करते। आणि झोप जर व्यवस्थित असेल तर T3 आणि T4 हार्मोन्स शरीरामध्ये संतुलन पण छान राहतं किंवा थायरॉइड ग्लँड ॲक्टिवेट होण्यासाठी फार हेल्पफुल ठरतं। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ज्या शरीरातल्या पूर्ण ज्या पण ग्रंथी आहेत किंवा ग्लँड्स आहेत त्या पूर्ण प्रोटीननी बनलेल्या आहेत। तर आपल्या आहारामध्ये आपल्याला प्रोटीनयुक्त डाएट हा फार महत्त्वाचा आहे। सगळ्या प्रकारचे कडधान्य, स्प्राउट्स, ओट्स, मोड आलेली मटकी, मोड आलेली हरभरे किंवा मोड आलेले कडधान्य हे फार महत्त्वाचे आहेत। नंतर उकडलेली अंडी म्हणाल तर त्यातलं व्हाईट कलरचा किंवा पांढरा भाग हा फार महत्त्वाचा आहे, तो खाल्ला गेला पाहिजे। दूध, दही, तसेच सीझनल फ्रूट्स, सगळ्या प्रकारचे फ्रूट्स, अंजीर असो, मोसंबी असो, संत्री असो, सिट्रस फ्रूट्स, केवी हे फार महत्त्वाचे आहेत, सगळ्या प्रकारचे सीझनल फ्रूट्स। त्याच्यानंतर कॅल्शियमयुक्त डाएट हा महत्त्वाचा आहे, विटॅमिन D पण फार महत्त्वाचे आहे, सनलाईट
कोवळं ऊन फार महत्त्वाचं आहे अशा पेशंटमध्ये हायपोथायरॉइडिझमच्या. त्याच्यानंतर तुम्ही ग्रीन लीफ व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे फायबर्स असतात जे तुमच्या मेटाबॉलिझमला इम्प्रूव्ह करतात आणि तुमचं डायजेशन किंवा गट हेल्थ सुधारण्यासाठी हेल्पफुल ठरतात. तसेच ड्रायफ्रूट्स, नट्स, ब्राझील नट्स फार महत्त्वाचे आहेत, कारण ब्राझील नटमध्ये सेलेनियम नावाचा जो एक घटक असतो तो थायरॉइड फंक्शनला चांगलं इम्प्रूव्ह करतो. T3 T4चं प्रोडक्शन हे चांगलं करतो आणि नॉर्मल थायरॉइड ग्लँड ॲक्टिवेट होण्यासाठी खूप हेल्पफुल असतो. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स, बदाम, अक्रोड याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, ते तुमच्या थायरॉइड फंक्शनला चांगलं इम्प्रूव्ह करतात. त्याच्यानंतर तुम्ही एक्झरसाईज जर म्हणाल तर तुम्हाला रुटीन एक्झरसाईज, वॉकिंग 30 ते 40 मिनटं घ्यायला पाहिजे. योगा, मेडिटेशन, सायकलिंग करत असाल तर सायकलिंग, स्विमिंग हे सगळं रुटीन एक्झरसाईज पण तो रेग्युलरली केला गेला पाहिजे. त्याच्यामुळे थायरॉइड ग्लँड ॲक्टिवेट होते आणि तुमचे थायरॉइड लेवल्स नॉर्मल किंवा रिव्हर्स राहू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही हर्बल ड्रिंक्स म्हणाल तर ग्रीन टी हा सकाळी तुम्ही उठल्या अनुशापोटे घेऊ शकता, जेणेकरून तुमचं वेट कमी होण्यासाठी तो हेल्पफुल ठरतो ग्रीन टी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक रात्री झोपण्यापूर्वी 1 तास आधी हा हर्बल टी घ्यायचा आहे तुम्हाला, ज्याच्यामध्ये 4 ते 5 पानं तुळशीची, बडीशेप अर्धा चमचा, जिंजर पावडर अर्धा चमचा आणि सिनामोनम स्टिक्स अर्धा इंच किंवा अर्धी, हे साधारणपणे 5 ते 10 मिनटं उकळून हे पाणी घ्यायचं आणि ते थंड करून 1 तास आधी झोपण्यापूर्वी हे ड्रिंक प्यायचं. आणि त्याच्याने काय होईल की तुमचं मेटाबॉलिझम किंवा गट हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल आणि झोप प्रॉपर लागेल आणि थायरॉइड ग्लँड जे फंक्शन आहे किंवा थायरॉइड ग्लँड चांगल्या प्रमाणात ॲक्टिवेट होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून परत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईन. तोपर्यंत नमस्ते.